हॅलो युट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी प्रेरणा. आज की नाही मी मटारचे अप्पे बनवणार आहे. तर त्या अप्प्यांसाठी काय काय घ्यायचंय चला तर किचन मध्ये पाहूया आपण. मटारच्या अप्प्यासाठी बघा, कांदा घेतलाय, आलं, मिरची, नंतर त्याला मटार लागणार आहेत. मटार घेतलेत, रवा घेतलाय थोडा जाडा, नंतर दही, हिंग, राई, मीठ, जिरं आणि कोथिंबीर एवढं आपल्याला, आणि तेल एवढं आपल्याला साहित्य लागणार. आता अप्पे करण्यासाठी प्रथम मटार वाटायचे आहेत. ते बघा काय काय घालायचं आपल्याला. मटारचे अप्पे करण्यासाठी प्रथम थोडं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघा, हे मटार घ्यायचे, नंतर रवा घ्यायचा आणि दही, हे सगळं वाटायचं. हे मी वाटून आणते. हा कांदा वगैरे, आणि थोडस मीठ घालते. आलं घालायचं राहिलं, आलं घालूया. आलं घालूया. हे बघा थोडंच घेतलंय, थोडंच करायचंय आपल्याला. तर हे मी वाटून आणते. हे बघा वाटून आणलंय. वाटाणे आणि आलं आणि दही, रवा, हे आता हे सगळं ह्याच्यात काढून घेते. हे बघा, कांदा, ओली मिरची मला वाटतं थोडी जास्त आहे. कांदा, ओली मिरची घालायची. ओली मिरची थोडीच घालायची. नंतर आणि आपण आधी मीठ घातलं होतं म्हणून आपण थोडंच मीठ घालूया, नाही तर खारट होईल. थोडंच मीठ घालूया. हे चांगलं ढवळूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे. नंतर मग आपण अप्पे करणार आहोत. हे बघा, थोडस पाणी घालूया, अगदी थोडं, कारण अप्पे करायचे आहेत आपल्याला. आता ह्याच्यातच फोडणी घालूया आणि थोडा सोडा. हा बघा, थोडा चिमूटभर. आता फोडणी घालते. थोडं तेल घालूया. थोडं जिरं, थोडी मोहरी आणि थोडा हिंग, आणि ही फोडणी आपण ह्यात घालायची. आता अप्पे करून दाखवते तुम्हाला. हे बघा, तेल घालूया आधी बाजूला. हे बघा, करूया आपण आता अप्पे. हे बघा, मी थोडंच केलं होतं. हे अप्प्यांचं हे पीठ केलं होतं, त्याच्यामुळे थोड्याच ह्याच्यात झालेले आहेत. ते याच्यावर आता आपण झाकण लावूया आणि एक 5-10 मिनिटं जरा शिजू दे. हे बघा झाले का बघूया. हे बघा झालेत. आता आपण परतूया. हा बघा, चांगले खरपूस झालेले आहे. काढून घेते आता एक एक. अतिशय अप्रतिम दिसतंय आणि सुगंध पण खूपच छान सुटला आहे. आणि खायला खूप चांगले आहेत, स्वादिष्ट असतात आणि पौष्टिक असतात. मुख्य म्हणजे पौष्टिक असतात. तर हे बघा झालेले आहे. आता मी प्लेटिंग करून दाखवते. हे बघा, मटार अप्पे या खायला. कसे खरपूस दिसतात ना, आणि अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि घरी एकदा तरी करून बघा, खायला खूपच अप्रतिम लागतात. बाय.